तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। माणिकराव कोकाटे यांचं खातं काढण्यात आलेलं आहे। अजित पवार यांच्याकडे त्यांची खाती आता सोपवण्यात आलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे जी शिफारस केलेली होती ती शिफारस राज्यपालांनी मान्य केलेली आहे। त्या संदर्भातलं एक पत्र देखील राज्यपालांनी जारी केलेलं आहे। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। माणिकराव कोकाटे यांच्याकडनं क्रीडा खातं काढून घेण्यात आलं, ते खातं अजित पवार यांच्याकडे वर्ग करण्यात आलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांची खाती दादांकडे वळवणं किंवा त्यावर शुक्रवारपर्यंत निर्णय घेणं पेंडिंग ठेवणं हे एका अर्थाने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी प्रयत्न करते की आपल्याला वाचवता येईल का। पण अगदी त्याच वेळेला हा राजीनामा सहजासहजी घेणं हे देवेंद्रजींच्या हातात असताना सुद्धा ते तसं करत नाहीत। याचा अर्थ स्पष्ट आहे की देवेंद्रजींना ठरवून जास्तीत जास्त राष्ट्रवादी डॅमेज झाली पाहिजे असंच वाटतं। कारण जितके दिवस ही चर्चा चालत राहील, जितके दिवस हे प्रकरण चिघळेल, तितके दिवस ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पक्ष तितकाच डॅमेज होत जाईल। मुळात महायुतीची अशी काय मजबुरी आहे की महायुतीला वारंवार असे सगळे करप्टेड लोक मंत्री म्हणू लागतात? काय महायुतीच्या एकूण त्यांच्याकडच्या असणाऱ्या आमदारांच्या संख्येमध्ये काय स्वच्छ चारित्र्याचे आमदारच नाहीत का? अगदी राष्ट्रवादीकडे सुद्धा दिलीपराव वळसे पाटलांच्या सारखे लोक आहेतच की, जे गुणी आहेत, अनुभवी आहेत, स्वच्छ आहेत। पण अशा लोकांच्या ऐवजी माणिकराव कोकाटेंसारख्या लोकांच्यासाठी पक्षाची प्रतिष्ठा पणाला लावणारे लोक हे थोर आहेत। काहीही असो, विरोधक म्हणून आम्ही मात्र या मुद्द्यावर ठाम आहोत की होय, कोकाटेंचा नुसता राजीनामाच नाही तर कोकाटे यांची आमदारकी सुद्धा रद्द झाली पाहिजे। तर सुषमा अंधार यांनी सुद्धा महत्त्वाची प्रतिक्रिया या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात दिलेली आहे। माणिकराव कोकाटे यांच्याकडनं क्रीडा खातं काढण्यात आलं, मात्र फक्त खाती काढू नका, मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, आमदारकीचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांच्या वतीनं केली जाते। आमदार रोहित पवार यांनी सुद्धा या संदर्भात एक्सपोस्ट केलेली आहे, त्यांची एक्सपोस्ट देखील आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।